हॅलो. हाय एव्हरीवन. कसे आहात सर्वे? आय होप यू ऑल आर डुईंग वेल आणि आपल्या कुटुंबांची काळजी घेत असाल. आय एम सॉरी, मी परत चुकीचं आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत असालच. तर तुम्हाला माहिती आहे की आता खूप असा उन्हाळा चालला आहे आणि मी अक्षरशः केस उघडे ठेवून बसली आहे. बट टू बी ऑनेस्ट आय टेल यू, मला खूप गरम होतं आहे, खूप घाम सुटला आहे आणि मला टॅनसुद्धा झाला आहे, इफ यू कॅन सी. तर मला असं म्हणायचं होतं की आज हा व्हिडिओ आहे तो आहे, मला ऑब्व्हियसली टायटलवरनं कळलंच असेल की हा फेशियलचा व्हिडिओ आहे. पण आज मी VLCC नाही, तर आज मी न्यूट्रीग्लोचा पर्ल फेशियल वापरणार आहे. त्याचा रिव्ह्यू देणार आहे, त्याचा बिफोर अँड आफ्टर दाखवणार आहे तुमच्या लोकांना आणि सो दॅट यू पीपल कॅन कम्पेअर की बाबा ते कसं दिसतंय किंवा मग आहे का बरोबर किंवा स्टफ लाईक दॅट. ऑल्सो व्हिडिओमध्ये पुढे जायच्या अगोदर ओके, बाळ परत झोपलेला आहे. तो ऑल्सो व्हिडिओमध्ये पुढे जायच्या अगोदर प्लीज मेक शुअर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करताय माझ्या चॅनलला आणि बेल आयकन पण क्लिक करताय. ठीक आहे, तुम्ही सर्व माझे व्हिडिओ बघतात आणि मला सबस्क्राईब करत नाही. आज आपण 113 सबस्क्रायबरवरती आहोत अँड आय एम व्हेरी हॅपी. सून आपण 1000 सबस्क्रायबर करूयात, ही माझी रिक्वेस्ट असेल. प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि असंच मी व्हिडिओज आणत राहील, असेच तुम्ही मला सपोर्ट करत राहा. तर आजचा मी प्रॉडक्ट विच इज द Advanced Pro Formula Diamond Radiance Facial Kit. It is from NutriGrow Naturals. Helps skin purifying plus deep exfoliation, dead skin elimination. It has no parabens or harmful chemicals and it's a one-time use packet. जर तुम्हाला दिसत असेल तर खूप छान आहे. मला म्हणजे न्यूट्रीग्लो इतका असा सूट होणारा नाही आहे, पण तरी मी म्हणजे ट्राय करू शकते आणि आज मी तेच करणार आहे. सो हा आहे आपला पहिला स्टेप, विच इज द पोर क्लेन्झर, डर्ट पोर क्लेन्झर. तर ह्याला आपण आता छान, मी आता माझा फेस वेट करून घेतलेला आहे छान. तर आता आपण हे वापरूया आपल्या फेसवर. ही आहे त्याची कन्सिस्टन्सी, छान ब्ल्यू कलर आहे त्याला, छान मस्त दिसते. हो, मी भिजली आहे, मी अक्षरशः तोंड धुवून आली आहे. ॲज यू कॅन सी तोंड इतकं छान दिसतंय, गळा इतका स्वच्छ झालेला आहे माझा. आणि आपण अजून आपल्या फर्स्ट स्टेप, तर हा आहे आपला सेकंड स्टेप, विच इज डीप एक्सफोलिएटिंग स्क्रब फेशियल किटमधला. तो हा डीप एक्सफोलिएटिंग स्क्रब आहे जो आपण आता वापरणार आहे. स्क्रब झालेला आहे आणि मी लिप्स पण माझे स्क्रब करून घेतलेले आहेत आणि इतकं छान वाटतंय ना, लाईक बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे ते पण. आपला नेक्स्ट स्टेप आहे, थर्ड स्टेप आहे, विच इज द हायड्रेटिंग जेल. दिस इज द वन. तर हे आता मी लावणार आहे माझ्या फेसला अँड हे ते असं लिहिलं आहे की आपल्याला फर्स्ट आणि सेकंड स्टेप तर यूज करता येतो, बिकॉज इट इज जस्ट फेस वॉश अँड स्क्रब. सो थर्ड स्टेपमध्ये असं लिहिलं आहे की अप्लाय अन अप्रोप्रिएट अमाऊंट ऑन हायड्रेटिंग जेल ऑन मॉइस्टन स्किन, मॉइस्टन ॲज इन थोडीशी ओली पाहिजे स्किन, अँड जेंटली मसाज विथ लाईट सर्क्युलर मोशन्स फॉर 4 to 5 minutes for normal to dry skin type, and for oily skin it should be 8 to 10 minutes only.
तर आणि लेटर रिन्स ऑफ विथ प्लेंटी ऑफ वॉटर. तर हे आपल्याला हायड्रेटिंग जेल रिन्स ऑफ करून घ्यायचं आहे ऑब्व्हियसली. तर माझी स्किन आहे ऑइली स्किन, तर मी 8 ते 10 मिनटं ह्याला माझ्या फेसवरती छान पेनिट्रेट करणार आहे आणि मग वॉश करून घेणार आहे. सो दिस इज द हायड्रेटिंग जेल फ्रॉम न्यूट्रिग्लो. मला ऑलरेडी खूप आवडलेलं आहे जे माझ्या फेसला झालं आहे. सो आता लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट स्टेप. ओके, तर आपलं थर्ड स्टेप झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता स्किन ऑलरेडी खूप सॉफ्ट झालेली आहे माझी. तर आपण वळूयात आपल्या नेक्स्ट स्टेप्स पुढे आय एम सो सॉरी. तर आपण वळूया आपल्या नेक्स्ट स्टेपकडे, विच इज स्टेप 4 नरिशिंग क्रीम. दिस इज द क्रीम. तर हाऊ टू यूज दिस क्रीम इज वी हॅव डॅम्प स्किनवरती, म्हणजे थोड्याशा ओल्या स्किनवरती सर्क्युलर मुवमेंट्समध्ये 10 ते 15 मिनटं कम्प्लिटली ॲब्झॉर्ब होईपर्यंत त्या स्किनमध्ये मॉइश्चराईज करायचं आहे. आणि नंतर एनी रेसिड्यू, जर कुठला रेसिड्यू राहिला असेल तर तो पाण्याने धुवून काढायचा आहे. मी हे वेगळं काहीतरी नोटीस केलं याच्यामध्ये की हे लोक म्हणजे प्रत्येक स्टेपनंतर तोंड धुवा असं पण बोलत आहेत. सो विच इज लिटिल डिफरंट फॉर मी, पण त्याचे रिझल्ट छान येत आहेत. ऑब्व्हियसली काही रेसिड्यू असला तर त्याने पिंपल्स पण येऊ शकतात. तो मे बी लेट्स स्टार्ट विथ द स्टेप 4. ओके, तर ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स ते असे म्हणले की पूर्ण स्किनमध्ये गेल्यावर ते राहिलेले रेसिड्यू आपल्याला धुवून घ्यायचे. तर मी इथे धुवून नाही घेणार, मी इथे नॉन अल्कोहोलिक बेबी वाईप्स वापरणार आहे माझ्या फेसवरती, विच विल रिमूव्ह एनी एक्सेस रेसिड्यू ऑन माय फेस. एक्सेस रेसिड्यू आहे तो काढून घेते मी. तर हा आहे तो मास्क. आता मी हा मास्क लावणार आहे आणि आपल्याला हे ड्राय होईपर्यंत ठेवायचं आहे फेसवरती. तर लेट्स अप्लाय दिस ऑन आवर फेस. ओके, हा मास्क आता सुकेपर्यंत आपण फेसवरती ठेवूयात. ओके, तर मी आता फेस मास्क धुवून घेतलेला आहे आणि ॲज यू कॅन सी माय स्किन खूप ग्लो करते आहे माझी स्किन, म्हणजे अनबिलिव्हेबल होतं ते. सो ॲज यू कॅन सी इतकं छान शाईन आलेलं आहे. आता आपण आपल्या नेक्स्ट स्टेप हा तो सिरम आहे. ह्याची मी थोडीशीच क्वांटिटी फेसवरती लावणार आहे, कारण ॲज पर द इन्स्ट्रक्शन इट सीज की अप्लाय इट ऑन डॅम्प फेस when circular motion till it gets absorbed. You can leave it on as well. ह्याला वॉश करायची गरज नाही आहे. ऑल राईट, इतकं छान वाटतंय ना मला. लाईक कॅन यू इमॅजिन, इतकं सिरम होतं की मी फेसला, नेकला, फूटला, हँडला सर्वीकडे मी छान मस्त लावून घेतलेलं आहे. ते तसंच राहून दिलं आहे आणि आय एम लिव्हिंग इन रॉ. तर तुम्हाला जर रिव्ह्यू सांगायचा झाला, कन्क्ल्युजन सांगायचा झाला तर इट्स द बेस्ट. तुम्हाला जर नॉर्मल
फेशियल करायचं असेल की लाईक यू नो घरी एक येते, लाईक यू नो शी हेल्प्स यू विथ डुईंग फेशियल्स अँड एव्हरीथिंग, सो लाईक होम सॅलॉन टाईप्स, तर त्यांना तुम्ही हे देऊ शकता आणि दे कॅन डू दिस फॉर यू. कोणी दुसऱ्यांनी केलेलं ऑब्व्हियसली थोडंसं सॅटिस्फाईंग असतं, तर ते पण तुम्ही करू शकता. तुम्ही स्वतः घरी पण करू शकता, कारण स्टेप्स इतके सोपे आहेत. मशिनरीज काही रिक्वायर्ड नाही आहे, हाताने करू शकतो सर्व गोष्टी. सेकंड थिंग, जर तुम्ही सॅलॉनमध्ये पण गेलात तर सॅलॉनमध्ये पण इफ यू वॉन्ट यू कॅन जस्ट टेल देम की बाबा न्यूट्रिग्लोचा तुम्ही फेशियल करा. हे इतकं महाग नाही आहे. मी ऑलमोस्ट 300 का 230 रुपीजमध्ये पॅक ऑफ 5 न्यूट्रिग्लो फेशियल्स घेतलेले आहेत. इन विच हे पर्ल फेशियल होतं. मी गोल्ड फेशियल ऑलरेडी केलेलं आहे. माझ्याकडे वाईन फेशियल पण आहे आणि माझ्याकडे लाईक त्यांचे सर्व 5 टाईप्सचे फेशियल्स, इवन पपाया फेशियल पण आहे माझ्याकडे. त्यातले खूप फेशियल्स मी विदाऊट व्हिडिओ बनवताच केलेले आहे. ॲज यू कॅन सी इतकं छान झालं आहे ते, इतकं मस्त दिसतं आहे ते. सॉफ्ट झाली आहे माझी स्किन, एकदम प्रचंड सॉफ्ट झाली आहे आणि ते आता आपोआप ड्राय होतं आहे. थोडंसं वॉटरी कन्सिस्टन्सी आहे सिरमची. मला असं सिरममध्ये असं काही वेगळं जाणवलं नाही, तर आय डोंट नो की हे सिरम काम करतं आहे का. बट येस, फ्रॉम फर्स्ट टू फिफ्थ स्टेप्स ऑल द 5 स्टेप्स वर अमेझिंग. एक्सपिरियन्स छान होता. जर तुम्हाला क्रॅक्ड स्किन असेल, लाईक सेन्सिटिव्ह स्किन असेल, तर हा फेशियल तुमच्यासाठी नाही आहे. तुम्ही VLCCचा फेशियल यूज करू शकता किंवा O3+चा फेशियल यूज करू शकता, कारण हा फेशियल हा फेशियल थोडासा झोंबला आय वुड से, तर थोडासा तो झोंबला तोंडावरती लावताना. सो डोंट वरी अबाउट दॅट. पण तुमची जर सेन्सिटिव्ह स्किन असेल की बाबा काही सूट होत नाही तुम्हाला, तर हा फेशियल तुमच्यासाठी नक्कीच नाही आहे, तर डोंट यूज इट. एनिवेज, दॅट इज इट फ्रॉम मी टुडे गाईज. मी ह्या फेशियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल, तर प्लीज 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 विजिट द डिस्क्रिप्शन. प्लीज लाईक करा माझ्या व्हिडिओला. मी असेच कॉन्टेंट आणत राहते आहे. अजून रिव्ह्यूज आणेल, अजून खूप गोष्टी आपल्याला शोधाशोध करायचे आहेत, छान आहेत का, ॲक्च्युअल रिव्ह्यू द्यायचं आहे. ऑब्व्हियसली माझे सर्व व्हिडिओ या चॅनलवरती नॉन स्पॉन्सर्ड असतात, तर हे मी स्वतःच्या पैशाने आणते आहे. तुमच्या हेल्पमुळे आज आपण 113 सबस्क्रायबर्सवरती आलेलो आहोत अँड वी आर गोईंग फॉरवर्ड, गॉना मूव्ह अहेड ऑन दिस चॅनल विथ युअर सपोर्ट. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि असेच हसत राहा, असेच खेळत राहा आणि असेच माझा व्हिडिओ पण बघत राहा आणि शेअर करत राहा. थँक्यू सो मच. हॅव अ लवली डे अहेड.